तर मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेकडून यंदा मोठे बदल दिसण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। कठोर निकष लावून एकनाथ शिंदे मंत्रिपदाची माळ गळ्यात घालणार का, या संदर्भात आता चर्चा सुरू झालेल्या आहेत असं म्हटलं सुद्धा जात आहे। कठोर निकष लावून एकनाथ शिंदे मंत्रिपदाची माळ गळ्यात घालू शकतात असं सूत्रांकडून कळत आहे। पक्ष संघटना वाढवणारे आणि जे पात्र असतील त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान मिळेल असंही सूत्रांकडून कळत आहे। तर पक्ष संघटना वाढीकरता योगदान काय याचा विचार केला जाणार आहे अशी ही माहिती आहे। ज्येष्ठतेनुसार किंबहुना ज्येष्ठतेच्या मुद्द्यावर मंत्रिपद दिलं जाणार नाही असं देखील सूत्रांकडून कळतंय। त्यामुळे भल्याभल्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। काही नवे चेहरे सुद्धा शिवसेनेकडून मंत्रिपदाकरता समोर येऊ शकतात असं म्हटलं जात आहे। निवडणुकीच्या प्रचारात किती साथ दिली याचाही विचार केला जाणार आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, दोन महत्त्वाचे खरं तर मुद्दे आहेत असं म्हटलं जात आहे। कठोर निकष लावून एकनाथ शिंदे मंत्रिपदाची माळ गळ्यात पाडून घेऊ शकतात, मुद्दा क्रमांक 1। आणि मुद्दा क्रमांक 2 म्हणजे या सगळ्यामध्ये ज्येष्ठतेचा मुद्दा हा गौण असेल मंत्रिपदामध्ये, त्यामुळे भल्याभल्यांचा पत्ता शिवसेनेकडून कट होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। नवे चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते। चेतन, निश्चितच लागवी, कारण कालच जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याच वाक्यावरती कुठेतरी बोट ठेवलेलं होतं की गेल्या मंत्रिमंडळातील ज्या मंत्र्यांचा परफॉर्मन्स चांगला होता तो तपासला जाईल, ज्यांचे चांगलं कार्य होतं त्यांना पुन्हा संधी दिली जाईल। मात्र यावेळी आता जात आणि विभाग या दोन्हींचीही पाहणी केली जाणार। जातीय समीकरण आहेत, विभागीय समीकरण आहेत, त्याचाही विचार केला जाईल। त्यामुळे काहींचा परफॉर्मन्स जरी चांगला असला तरी त्यांना थांबवण्यात येऊ शकतं। त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप तिन्हींकडूनही आता हाच फॉर्म्युला वापरत कुठेतरी काही ज्येष्ठ मंत्र्यांच्या पत्ते कापले जाऊ शकतात आणि काही नवीन चेहऱ्यांना आणि ज्येष्ठ चेहऱ्यांनाही संधी दिली जाऊ शकते। लागवी, निश्चित चेतन, यालाच लागून खरं तर एक मुद्दा विचारावासा वाटतो। फडणवीसांचं एक वक्तव्य होतं, एक विधान होतं, काही गोष्टी मनाप्रमाणे होतील, काही गोष्टी मनाविरोधात सुद्धा होतील। त्यामुळे तीच चुणूक या मंत्रिमंडळात पाहायला मिळण्याची दाट चिन्ह आहेत। निश्चितच, आणि त्यामध्ये जर आपण नावांचा उल्लेख करायचा झाला तर शिवसेनेमध्ये स्वतः तानाजी सावंत असतील, दीपक केसरकर असतील, यांच्याबद्दल काहींच्या वयोमानानुसार तर काहींच्या परफॉर्मन्स वरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय। तर हाच प्रकार विजयकुमार गावित किंवा अशोक खाडेंच्या बाबतीमध्ये भाजपमध्ये पाहायला मिळतोय आणि दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादीमध्ये। त्यामुळे सुरेश खाडे असतील किंवा दिलीप वळसे पाटील असतील, अशी वेगवेगळे चेहरे आहेत, ते बदलले जाऊ शकतात। काहींचा परफॉर्मन्स वरतून तर काहींच्या शारीरिक आणि एकंदरीत वैद्यकीय कारणास्तव त्यांना कुठेतरी विश्रांती दिली जाऊ शकते। त्यामुळे आता नेमकं तीनही पक्ष कुणाला घरी बसवतात आणि कुणा नव्या चेहऱ्यांचा समावेश करतात हे पाहावं लागेल। लागली, निश्चित। धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।